रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। चिपळूण, गुहागर, संगमेश्वर येथे कुठे दरडी कोसळतात, नद्याने आपली पात्र सोडलेली आहेत। मी आता आहे संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय मागजन बाजारपेठ जवळजवळ अर्धी पाण्याखाली गेलेली आहे। मागजन बाजारपेठेच्या खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर गड नदी आहे आणि गड नदीचं पाणी आहे ते दरवर्षी मागजन बाजारपेठेत भरतं आणि त्यामुळे ही मागजन बाजारपेठ आहे त्या व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान होत असतं। प्रत्येक वेळेला शासनाकडे या मागजन बाजारपेठेतले जे व्यापारी आहेत ते मागणी करत असतात की आम्हाला कायमस्वरूपी काही ना काही उपाययोजना करा, कारण मागच्या वेळेला या गड नदीचं गाळ काढला होता त्यामुळे जरासं पाणी कुठेतरी कमी भरतंय। मात्र या वर्षी मागील 2 महिन्यापासून हे तिसऱ्यांदा येथे या मार्केटमध्ये पाणी भरल्यामुळे व्यापारी हवालदिल झालेले आहेत। काही व्यापारी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्की त्यांची आता व्यथा काय आहे आणि नक्की कधीपासून हे पाणी भरलेलं आहे। तर काय सांगाल, हे पाणी साधारण तिसऱ्यांदा या पावसाळ्यात भरलेलं आहे आणि तुमचे सर्व माल भिजतोय, काय सांगाल? आता हे रात्री 1-1:30 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात झाली। पाऊस जवळजवळ 4 तास बंद होता तरी सुद्धा ते पाणी वाढत होतं। तर पाणी पावसाचं आहे का धरणाचं सोडलेलं आहे? कारण का धरणवाल्यांनी आम्हाला तसं काही सूचना पण केलेली नाही किंवा कळवलेलं नाही आणि महसूल विभागाचा एकही अधिकारी इथं बघायला पण नाही आणि पंचनाम्याचा विषय लांबचाच राहिला। म्हणजे आता तिसऱ्यांदा झाल्यानंतर सुद्धा आमच्याकडे कोणी आतापर्यंत पंचनामा केलेला नाही। आमची नुकसान शासनाच्या लक्षात येणार नाही। आमच्याकडनं सगळ्या प्रकारचे टॅक्स घेत आहेत, जीएसटी घेत आहेत किंवा बाकीचे सगळे टॅक्स घेतात। मग आम्हाला आमची इथली जी काय समस्या आहे पाण्याची, जे पाणी भरतंय त्याच्यावर ठोस काय तो कारवाई करायला हवी, ती काय करत नाही शासन। एक टप्पा झालाय पण तो दुसरा टप्पा जेव्हा होईल तेव्हा आमचा याच्यातनं मुक्त होईल। आणि मुळात आधी काय की आमच्या इथे येऊन पंचनामे करताना म्हणजे बघायला तरी यायला पाहिजे, त्याशिवाय आमचं नुकसान काय झालंय किंवा काय नाही। आता इथं दुकानदार सगळेच आले नाहीत, कारण का सगळ्यांनी आता रात्रभर जागे होते आणि आता घरात झोपायला गेलेत। त्यामुळे ते आल्याशिवाय आम्हाला पण सांगता नाही येणार की शासनाला किती नुकसान झालंय आणि काय झालंय, ते सगळं ओपन झाल्याशिवाय समजणार नाही। आपण पाहिलं खरं तर पुराची टांगती तलवार या मागजन बाजारपेठेच्या मानेवर असते, कारण हे रात्रभर जागून व्यापारी आपले दुकान वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात। मात्र प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते असं त्यांचं म्हणणं आहे। जे महसूलवाले अधिकारी आहेत ते इथं पंचनामा करायला येत नाहीत किंवा मग त्यांना नक्की त्यांचं नुकसान किती झालं हे पाहण्यासाठी सुद्धा येत नाहीत। कायमस्वरूपी यावर काहीतरी मार्ग काढावा असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। बघूया आता प्रशासन आणि व्यापारी यांच्यामधला जो दुवा साधणं हा कसा साधला जात होतो। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, संगमेश्वर, मागजन।